एवढं सारं बाबासाहेबांचं तत्वज्ञान समाजापुढे आलं, माणसापुढे अनेक मार्गाने पोचलं, पण तरीसुद्धा बाबासाहेबांना मानणारा हा समाज खऱ्या अर्थाने त्यांचा अनुयायी झाला नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. तो उद्देश होता या देशातील जाती व्यवस्था मुळापासून उखडून काढायची, अनायलेट करायची, अनायलेशन ऑफ कास्ट. दुसरा उद्देश त्यांनी स्वतः जाहीर केलेला आहे की मला भारत बौद्धमय करायचा आहे. म्हणून बुद्धाच्या धर्माच्या शिवाय माणसाला पर्याय नाही, हे सत्य होतं. ते शहरामध्ये जुनी माणसं 50-60 ओलांडलेली येतात, त्यातून फक्त महिला असतात, त्याही 10-15च असतात, 2-4 पुरुष असतात, बाकी त्या विहारामध्ये एकही तरुणी भटकत नाही. ह्याचं चित्र आहे की नाही? धम्मच माहीत नाही तुम्हाला, तुम्ही कसं बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे वागा ना. धम्म हा सामाजिक आहे, मूलतः व तत्वतः तो सामाजिक आहे. धम्म म्हणजे सदाचरण, की आयुष्यभर राखीव जागा थोड्याच राहणार आहेत. शेवटी आपल्याला स्वतःच्या सामर्थ्यावरती अवलंबून राहावं लागेल. शेवटी आपल्याला आपल्याच पायावरती उभे राहिले पाहिजे. राखीव जागांचा पांगुळ गाड्याच्या आधाराने आपण विशेष प्रगती करू शकणार नाही. तुम्ही बौद्ध झालात तर परदेशस्थ बौद्ध धर्मीय तुम्हाला बंधू मानतील व तुमच्या दुःखाच्या हाकेला ते ओढ दिल्याशिवाय राहणार नाही. बौद्ध बनण्यामधला फार मोठा फायदा आहे. अन्याय होतच राहिला तर जगातले लोक तुमच्या पाठीशी उभे राहिले पाहिजेत. यासाठी तुम्हाला बुद्ध धर्म घेतल्याशिवाय पर्याय नाही. केलाय का त्या विचार आंबेडकरी चळवळ करणाऱ्यांनी? काय विचार केला म्हणून तो पुढे काय म्हणतात ते पहा. भारतातील अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यावर बर्मा, चीन, जपान, लंका आदी सर्व बौद्ध देशांची सहानुभूती आमच्या करुण दशेवरती होईल. वरील देशांनी आमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध का आवाज उठवला नाही? याचे कारण म्हणजे त्यांचा समज असा होता की ते हिंदूंचे घरगुती भांडण आहे. आमची तरुण पिढी बुद्ध धर्म शिकायला तयार नाही. बाबासाहेबांची कल्पना होती की माझा समाज बौद्ध झाला तर माझी माणसं चारित्र्यवान असतील, सत्य असतील, इमानदार असतील, लोकांची सेवा करणारे असतील, आणि तर पहिला बौद्ध बनायला पाहिजे, बौद्ध बनून राजकारण करायला पाहिजे. चारित्र्य बल ही जगातली सर्वात मोठी ताकद आहे. बौद्ध झाला तर बौद्धांना ती ताकद मिळू शकते आणि त्यांचं मानसिक बळ जे आहे ते अजिंक्य बनू शकते. जुलमाविरुद्ध झगडण्यासाठी नैतिक धैर्य व मानसिक बळ पाहिजे. तुम्ही जर बुद्ध मार्गाचे अनुसरण केले तर जगात तुम्हाला प्रतिष्ठा प्राप्त होईल. एवढेच नव्हे तर तुम्हाला बलप्राप्ती प्राप्त होईल आणि तुमच्या मुलाबाळांचा भविष्यकाळ उज्ज्वल राहील. समानता आणि स्वाभिमानानं जगण्याचे स्थान दाखवल्याबद्दल हे तुमच्या आत्मभाग. म्हणून आजचा आंबेडकरी समाज दिवाळखोर आहे असं मी म्हणतो. माफ करा कोणाला वाईट वाटलं तर, पण तो दिवाळखोर आहे कारण त्याने बुद्ध धर्माकडे दुर्लक्ष केलेलं आहे. शासनकर्ते बनण्यासाठी बौद्ध बना. आम्ही विहारातच जात नाही, तिथे कोणी शिकवतही नाही, आम्ही शिकतही नाही. आम्ही गेलं की आता सहनशक्तीच्या पलीकडे गोष्टी. म्हणून आंबेडकरी मनुष्य बौद्ध बनलाच पाहिजे. नावांचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पावर काय म्हणतात ते, वरवरच्या गोष्टींना विरोध करून नाही चालायचं. नाव आपण बदललं पाहिजे. विचार केल्यानंतर माझा असं ठामच झालेला आहे की अस्पृश्यता व जातीभेद ही काय ती नावात साठवलेली आहे. वरिष्ठ लोक आपला तिरस्कार करतात तर केवळ आपल्या नावांच्यामुळे, म्हणजे आडनावांच्यामुळे. जात माणसाची नावावरून ओळखली जाते. आपण आपली ओळख करून जेव्हा आडनाव सांगतो तेव्हा समोरचा माणूस काय समजतो, याची जात कोणती. म्हणजे आम्ही जात टिकवतो, आम्ही जातीचं संरक्षण करतो, कारण ते सोडायला तयार नाही. आणि बाबासाहेब सांगितले पहिल्या जातीचं निर्मूलन केला, महासगळं उठून टाका की मनातून जनातून सगळी झाली. हनुमंतर करायचं आजही तथाकथित महार महान सांभारांना कळत नाही आणि शिकलेली माणसं त्याकडे ढुकून पाहत नाही. आय एम सॉरी टू से दिस. कोणाला राग आला तर माफ करा मला, नाही तर जोड्याने मारले तरी मी जोडे खायला तयार आहे. बाबासाहेब म्हणतात तुम्हाला जी जातीवाचक नावे प्राप्त झालेली आहेत त्या नावांना इतकी दुर्गंधी लाभलेली आहे की त्याचा उच्चार केला असताना देखील स्पृश्य लोकांना मळमळून येते. तो कोणी आमचा मनुष्य कलेक्टर झाला, त्या अधिकाऱ्याच्या जागेवरती जाऊन बसला आणि त्याच्या केबिनच्या बाहेर बोर्ड लागला, मिस्टर डुकरे. असंशय करतील ज्या नावामध्ये इज्जत नाही, आबरू नाही, प्रतिष्ठा नाही, ती जातीची नावं तुम्ही का धरून बसलात. आणि नागपूरच्या बाबतीत मला आज बोललं पाहिजे की याच नागपूरमध्ये लोकांनी जातीय संघटना स्थापन केल्या. रामटेके असोसिएशन नावाचं असोसिएशन स्थापन केलं. ह्यातून करायला मला बोलावलं आहे ना घर. मी त्यांना सांगितलं हा फालतूपणा बंद करा. जाती किती दिवस टिकून ठेवणार आहात तुम्ही? अरे जाती सोडायच्या म्हणून आडनावं सोडायची ते आम्हाला आजही कळत नाही. म्हणून तमाम शिकलेल्या लोकांच्या वरती माझा आक्षेप आहे की त्यांनी बाबासाहेबांची सूचना मान्य केलेली नाही. एक अर्थाने बाबासाहेबांनी त्यांनी नाकारलेला, धिक्कारलेला आहे. तुम्हाला सिद्ध करून दाखवायचं की आम्ही सच्चे आंबेडकरांचे आहोत, लुच्चे आंबेडकरांचे. विहारात गेलंच पाहिजे कारण आम्हाला बंधुत्व आवडायचं आहे, मित्र बनायचं आहे.
एकमेकांच्या संपर्कात आल्याशिवाय, एकमेकाशी बोलल्याशिवाय, एकमेकाच्या जवळ गेल्याशिवाय बंधुत्व वाढेल कसेल, मित्रता वाढेल कसे? विहार त्यासाठी आहे नाही, शिकण्यासाठी, आचरण करून घडण्यासाठी आहे. तसा विहाराचा वापर केला पाहिजे. विहार सक्षम बनवा. म्हणून भारत बौद्धमय झाला पाहिजे. प्रत्येक जात नष्ट झाली पाहिजे. बाबासाहेबांचं जीवित कार्य आहे भारत बौद्धमय करण्याचं. मुक्तीचा मार्ग तोच आहे, त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. त्यामधून आर्थिक, सामाजिक सर्व प्रकारचं जे काही चांगलं घडायचं ते त्या ऐक्याच्या बळावरती घडेल. आणि ते ऐक्य बौद्ध बनून जेव्हा आमचं एकमत होईल, एक विचार होईल, एक आदर्श होईल, एक ध्येय होईल, तेव्हा ते आपल्याला साध्य करता येईल. तोपर्यंत साध्य करता येणार नाही.